आगामी खरीप हंगामात शेतकरी बांधवांना खते आणि बियाण्यांसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन कडक निर्देश दिले आहेत. वसमत तहसील कार्यालयात आमदार राजू भैया नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी खरीप बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना कोणतीही लिंकिंग न करता योग्य दरात खते मिळाली पाहिजेत यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने कडक पावले उचलावीत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी राहण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणी क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आमदार नवघरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीत पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वसमत तालुक्यासाठी 54 कोटी 20 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाल्याची माहिती दिली. या बैठकीला तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, सांगेकर, बाजार समिती सभापती तानाजीराव बेंडे, उपसभापती सचिन भैया भोसले यांच्यासह वसमत आणि औंढा तालुक्यातील कृषी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यासाठी 54 कोटी रुपये मंजूर झालेले आणि औंढा तालुक्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर झालेले. त्याच्यात मंडळनिहाय जे आहे वसमत तालुक्यामध्ये आंबा मंडळात 7 कोटी 41 लाख 44,607 रुपये मंजूर झालेले आणि वसमत मंडळासाठी 79 लाख 17,745 रुपये मंजूर झालेले. गिरगाव मंडळासाठी 6 कोटी 97 लाख 39,111 रुपये मंजूर झालेले आणि हट्टा मंडळासाठी 14 कोटी 77 लाख 12,027 रुपये मंजूर झालेले. हयातनगर मंडळासाठी 7 कोटी 79 लाख 43,898 रुपये मंजूर झाले. कुरुंदा मंडळासाठी 4 कोटी 78 लाख 35,441 रुपये मंजूर झालेले आणि टेंभुर्णी मंडळासाठी 11 कोटी 57 लाख 17,717 रुपये मंजूर झाले. सुनील भिसे, तालुका कृषी अधिकारी वसमत. आज माननीय आमदार राजू भैया चंद्रकांत नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाचं पूर्व नियोजन बैठक तहसील कार्यालय वसमत या ठिकाणी औंढा आणि वसमत या 2 तालुक्यासाठी पार पाडलेली आहे. या बैठकीमध्ये आपण मागच्या वर्षामध्ये जे काही कृषी विभागामार्फत योजना राबवल्या, लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवलं जे आणि ज्या काही सकारात्मक बाबी केलेल्या आहेत त्याची सांगोपांग चर्चा आणि आढावा माननीय आमदार साहेबांनी घेतला. त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये या काही आपल्याला बाबी करायच्या आहेत त्याचं सर्व नियोजन आपण सादर केलेलं आहे. यामध्ये एक प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2025 करिता वसमत तालुक्यासाठी 54 कोटी 20 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झालेला आहे. माननीय आमदार साहेबांनी त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर पीक कापणी प्रयोगाला उतरून मार्गदर्शन केलेलं आहे आणि तसेच सर्व ग्रामविकास, ग्रामपंचायत आणि कृषी विभाग या तिन्ही विभागाच्या सर्व कर्मचारी अधिकारी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी आपल्याला एवढा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची सांगोपांग चर्चा आणि त्या योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील, त्यांना वेळेत कशा प्रकारे अनुदान मिळेल याबाबतचे निर्देश माननीय आमदार साहेबांनी दिलेले आहेत. त्यासोबतच खताच्या उपलब्धतेबाबत त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं की शेतकऱ्यांना नॉन लिंकिंग द्वारे खत मिळालं पाहिजे. कुठेही लिंकिंगसाठी शेतकऱ्यावर दबाव येता कामा नये असे गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे सुद्धा त्यांनी निर्देश दिलेले आहेत. एकूणच सर्व विषयांचं यथासांग मार्गदर्शन झालेलं आहे आमदार साहेबांमार्फत आणि सकारात्मक बाबी त्यांनी आम्हाला सुचवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही यावर्षी काम करणार आहोत. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.